नि प्रेमाची जी अंतिम परिभाषा ती लिहिली गेली त्या वृंदावनाच्या वनराईत. राधा आणि कृष्ण हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर येतं ते अलौकिक प्रेम, एक अखंड मिलन. पण आज आपण बोलणार आहोत ते मिलनाबद्दल नाही. आज आपण बोलणार आहोत त्या विचित्रेबद्दल, त्या एका अपूर्ण प्रेमगाथेबद्दल आणि त्यातल्या सर्वात मोठ्या, सर्वात गुप्त रहस्याबद्दल, राधेच्या निधनाच्या रहस्याबद्दल. कधी विचार केलात का, ज्याच्या नावाशिवाय कृष्णाची कथा अपूर्ण राहते, ती राधा शेवटी गेली कुठे? शास्त्रांनी, पुराणांनी तिच्या जीवनाचा शेवट अचानक का झाकला? श्रीकृष्ण वृंदावन सोडून गेले, पण राधा मात्र इतिहासातूनच गायब झाली. हे प्रश्न तुमच्या मनात कधी तर आले असतील, असं नाही. पण आज ह्या व्हिडिओमध्ये आपण तपासणार आहोत त्या सगळ्या न बोलल्या गेलेल्या शक्यता. पण एक तिसरा सिद्धांत आहे, एक अतिशय भेदक सत्य जे तुमच्या धारणाच बदलून टाकेल. राधा ही केवळ गोपिका नव्हती, ती होती. जरा थांबा, पण ते सांगण्याआधी हे समजून घेऊया की प्रेम इतके दुःखदायी का झाले. वृंदावनातल्या रासलीलांचा सम्राट म्हणजेच कृष्ण, ज्याला धर्मस्थापना करायची होती, तो मथुरेला निघून गेला. राधेच्या हृदयात पहिला घाव झाला, पण ती जाणती होती तिचा प्रियतम सामान्य माणूस नाही, तर तो एक जगाचा उद्धारक आहे. काही किंवदंत्यानुसार राधा परत आपल्या घरी आली, कारण तिच्या पतीचे नाव अयन घोष असे होते. पण तो कधीच या कथेत सक्रिय दिसत नव्हता. मग तो कोठे होता, किंवा तो होताच का? राधेचा विवाह झाला होता की नाही, हे सुद्धा एक प्रचंड प्रश्नचिन्ह आहे. शास्त्र म्हणतात राधाकृष्ण हे दोन शरीर नसून एकच आत्मा होते. मग एक आत्मा दुसऱ्यापासून विभक्त कसा होऊ शकतो? आणि मग येतो तो निर्णायक प्रसंग. एक दिवस कृष्ण द्वारकेकडून परत आले, ते राधेला भेटले असे म्हणतात. पण ही भेट कशी होती? द्वारका आणि वृंदावन यांच्यातल्या अंतराचा विचार करता का तुम्ही? हे शक्य होतं का? जर होतं तर ती शेवटची भेट होती का? त्या भेटीत काय घडलं? त्यांनी काय बोललं? कृष्णाने राधेला आपल्याबरोबर द्वारकेला नेण्याची विनंती केली का? आणि जर केली तर राधेने नकार का दिला? या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपल्याला सापडतं एक अतिशय चमत्कारिक तथ्य. द्वापर युग संपलं, कृष्णाने देहत्याग केला, पण ते आधीच राधा या जगातून निघून गेली होती. पण का? कारण तिचं कार्य संपलं होतं. राधा म्हणजे भक्तीचं मूर्त स्वरूप. कृष्णाला जगाचा संदेश द्यायचा होता, भक्तीचा मार्ग दाखवायचा होता. आणि हे करताना भक्ती आणि भक्त यांच्यातील मर्यादा ओलांडू नये ही दाखवण्यासाठीच राधेची भूमिका आवश्यक होती. ती नसती तर श्रीकृष्ण आणि गोपिका यांचं नातं केवळ ऐहिक मानलं गेले असते. पण राधेने ते अलौकिक देवी बनवलं. आणि मग जेव्हा कृष्णाच्या जीवनाचा उद्देश पूर्ण झाला, तेव्हा राधेने आपले अस्तित्व हळूहळू क्षीण केले. ती अंतर्धान पावली, म्हणजे ती सामान्य मृत्यूमुळे नाही, तर आपण ज्याला मोक्ष म्हणतो त्यामुळे या जगातून गेली. पण हे सगळं कोठे घडलं? सगळं शोधताना आपल्या दोन परंपरा भेटतात. एक म्हणजे राधा वृंदावनात एका वटवृक्षाखाली समाधिस्थ झाली. दुसरी अतिशय मार्मिक परंपरा सांगते की राधा कृष्णाला भेटायला द्वारकेला गेली होती आणि तिथेच तिच्या प्रियतमाच्या हस्तीच्या स्पर्शानंतर समाधी लागली. कल्पना करा त्या क्षणाची, ज्या देहाने अनंत जन्मविरह सहन केला, तो देह आपल्या प्रियतमाच्या स्पर्शानेच विरून गेला. हा मृत्यू नव्हता, हा होता पूर्णत्व. म्हणजे राधेच्या निधनाचं रहस्य हे तिच्या अस्तित्वाच्या रहस्याशी निगडीत आहे. ती मेली नाही, तर ती परत परमात्म्यात मिळून गेली, कारण तीच होती परमात्म्याची भक्तिरूपी शक्ती. आणि हीच गोष्ट करते त्या प्रेमगाथेला अधुरी. कारण मिलन झालं, पण हे जग पाहू शकलं नाही. हीच ती अधुरीपणाची, तळमळीची आणि शेवटची मोक्षदायी भावना. तुम्हाला नक्की काय वाटतं? राधाकृष्णाचा सत्यानंतर काय झाला असेल? त्या शेवटच्या भेटीत काय झालं असेल? तुमची मते कमेंटमध्ये नक्की कळवा. आम्हाला तुमचे विचार ऐकायला आवडेल. ही कथा तुम्हाला भावली असेल तर तुमच्या मनातील सगळे प्रश्न दूर झाले असतील अशी आशा करतो. पण अशाच अनेक रहस्यमय आणि गूढ धार्मिक कथा आमच्या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ओम श्री हरी.